नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मेष राशीच्या लोकांनो, येत्या 21 जून 2026ला तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 21 जूनला रात्री अशी एक मोठी घटना घडणार आहे जी थेट तुमच्या आयुष्यावर, तुमच्या बँक बॅलन्सवर आणि तुमच्या नशिबावर घाला घालू शकते किंवा तुम्हाला थेट राजा सुद्धा बनवू शकते. ग्रहांचा सेनापती मंगळ एका अशा राशीत जात आहे जिथे तो तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार, मोठे बदल घडवून आणणार आहे. पण एक मित्रांनो, थांबा. तुम्ही खूप मेहनत करताय, रात्रंदिवस एक करताय, तरीही तुमच्या पदरात यश पडत नाहीये का? डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय आणि पैसा हातात टिकत नाहीये. व्यवसाय ठप्प झाला आहे. नोकरीत वर्षानुवर्ष प्रगती होत नाही किंवा घरात रोज वादविवाद होत आहेत. लग्नात सतत अडचणी येत आहेत. जर तुमच्या सोबतही असं काही घडत असेल तर एकदा तुमची जन्मपत्रिका, कुंडली नक्की तपासून घ्या. कारण अनेकदा आपल्या कुंडलीतील वाईट ग्रहदोष किंवा पितृदोष यांच्यामुळे आपली बनलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात. पण घाबरू नका. जर पत्रिकेत दोष असेल तर त्यावर योग्य आणि अचूक उपाय करून या सर्व अडचणी 100% दूर करता येतात. तुम्हाला तुमच्या पत्रिकेचे अचूक विश्लेषण करून घ्यायचे असेल, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर स्क्रीनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, चला तर मग वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. 21 जूनच्या रात्री नेमका कोणता महासंयोग बनत आहे आणि मेष राशीसोबत अशा कोणत्या 3 मोठ्या गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आणि हो, व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी तुम्हाला वाणीच्या धोक्याचा इशारा देणार आहे, जो जर तुम्ही ऐकला नाही तर आलेला सगळा पैसा पाण्यात जाईल. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आधी हे समजून घ्या की 21 जून 2026 हा काही साधासुद्धा दिवस नाही. या दिवशी निसर्ग आणि ब्रह्मांड दोन्ही मिळून एक महाजाळे विणत आहेत. पहिली गोष्ट, हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे, म्हणजेच समर सॉल्टिस. या दिवशी सूर्यदेव दक्षिणायनात प्रवास सुरू करतात, ज्यामुळे पृथ्वीवर आध्यात्मिक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे याच दिवशी भानुसप्तमीचा महायोग जुळून आलेला आहे. रविवारी आणि सप्तमी तिथी एकत्र आल्याने सूर्यदेवाचा प्रचंड वरदहस्त या दिवसाला लाभला आहे. त्यातच पूर्वी फाल्गुन नक्षत्र आणि सिद्धी योग असल्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते 100% यशस्वी होणार आहेत. आणि नेमक्या याच शक्तिशाली दिवशी तुमच्या राशीस्वामी म्हणजेच मंगळदेव मेष राशीचा निरोप घेऊन शुक्राच्या वृषभ राशीत जाणार आहे. आता विचार करा, एवढ्या मोठ्या महायोगावर जेव्हा तुमचा स्वामी जागा बदलतो, म्हणजे मेष राशीचा स्वामी वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा काहीतरी बदल तर नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुमचे कटू दिवस आता संपणार आहे. मंगळ धनस्थानात जाणार आहे आणि धनस्थानात गेल्यामुळे पैशाचे नवीन मार्ग उघडणार आहे. जर तुमचं पेमेंट, पैसे कुठे अडकलेले असतील, कोणी पैसे बुडवले असतील तर ते पैसे या काळात खेचून तुमच्याकडे परत येतील. मालमत्ता, जमीन किंवा शेअर मार्केटमधून तुम्हाला बंपर लॉटरी लागण्याचे योग आहेत. अचानक बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही स्वतः थक्क व्हाल. नोकरी आणि व्यवसायात जे लोक अबोलपणे स्ट्रगल करत होते, आता डायरेक्ट प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः जे रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, पोलीस किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, त्यांचा सुवर्ण काळ आता सुरू होणार आहे. तुमचे बॉस तुमच्या कामावर प्रचंड खुश होतील आणि शत्रू तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की सगळंच चांगलं होणार आहे तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला एक धोक्याच्या इशाऱ्याबद्दल बोललो होतो, आठवतंय ना? आता तो क्षण आलाय. मंगळ ज्या धनस्थानात जात आहे ते केवळ पैशाचं घर नाही, तर ते तुमच्या वाणीचं म्हणजे बोलण्याचं घर सुद्धा आहे. आणि मंगळ हा अग्नीचा, रागाचा गोळा आहे. जेव्हा तो तुमच्या जिभेवर येऊन बसेल तेव्हा तुमच्या तोंडून फुलाऐवजी अंगारे निघतील. तुम्ही नकळत असं काहीतरी बोलून जाल ज्यामुळे तुमचे सर्वात जवळचे मित्र, तुमचे कुटुंब किंवा तुमचे लाईफ पार्टनर तुमच्यापासून कायमचे दूर जाऊ शकतात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे या काळात राग आणि अहंकार तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. जर तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर आलेला सगळा पैसा कोर्ट कचेरीत किंवा वादात निघून जाऊ शकतो. हा इशारा हलक्यात घेऊ नका. आरोग्याबाबत बोलायचं झालं तर मंगळाची दृष्टी तुमच्या अष्टम भावावर म्हणजेच संकटाच्या घरावर आहे. त्यामुळे गाडी चालवताना अतिघाई नको. लहान सहान दुखापत किंवा रक्ताशी संबंधित आजार, ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. घाईघाईत घेतलेले निर्णय तुम्हाला महागात पडू शकतात. त्यामुळे डोकं शांत ठेवा. मित्रांनो, तुमची जर मेष राशी असेल
तर हे मंगळाचे गोचर तुम्हाला राजा बनवण्यासाठी येत आहे. फक्त तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवायचा आहे. हा काळ तुमच्या बाजूने 100% वळवण्यासाठी 21 जूनच्या दिवशी तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकतात. रोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा, कारण 21 जूनला भानुसप्तमी आहे. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा. आणि हो, जर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त समस्या असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करून तुमची पत्रिका तपासू शकतात. मित्रांनो, 21 जूनचं हे गोचर तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणार आहे. ही माहिती, हे राशीभविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.